नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टर. मी आहे सोहेल सय्यद. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ओतूर बाजारात आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण भेटलेलो आहोत ओतूर बाजारातील जाणीवंत आणि शेतकऱ्यांचा विचार करणारे आडतदार शफी शेठ यांना, जे नेहमी शेतकरी मायबापांसाठी योग्य सल्ला देतात, योग्य दिशा दाखवतात आणि खरी परिस्थिती स्पष्टपणे सांगतात. आज आपण त्यांच्यासोबत एक दिलखुलास चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये आपण जाणून घेतलं की सध्या ओतूरमध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे, इतर राज्यांमध्ये बाजाराची काय परिस्थिती आहे, पुढील काळात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता किती आहे आणि या परिस्थितीत शेतकरी मायबापांनी नेमकं काय केलं पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि शेतकरी मायबापांनो, आज एक खास विनंती आहे, जर या व्हिडिओवर 500 सबस्क्रायबर आले तर आम्ही दर आठवड्याला असे प्रकारचे आडतदारांचे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. म्हणून विनंती आहे की या व्हिडिओवर जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओची गरज आहे आणि आम्ही अजून अशी व्हिडिओ बनवून तुम्ही साथ दिली तर आम्ही नक्कीच दर आठवड्याला असे व्हिडिओ घेऊन येऊ. त्यामुळे आता सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा दाखवा. धन्यवाद. जय शिवराय. शफी शेठ, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये. शफी शेठ, आज ओतूर मार्केटमध्ये काय परिस्थिती निघालेली कांद्याची, आणि आज आपण पाहिलं गेलं तर आज थोडीशी आवक वाढलेली दिसून आलेली आहे, नेमकं काय कारण आहे? आता पावसा पाण्याचं वातावरण आहे, त्याच्यामुळं थोडीशी आवक वाढलेली आहे. 70, 80, 90 गाडी झालेली आहे. आणि मार्केटमध्ये सगळे भुकीबदली जास्त आहे, कांदे कमी आहे. हलके कांदे येतात, चांगले कांदे येते नाही. चांगले कांदे 11, 12, 13, 13, 13पर्यंत खपतात. हलके कांदे 10, 11 रुपये, भारी कांदे 13, 13.5 रुपये, एखादा वकल 14 रुपये बी खपते. पण चांगला माल येत नाही, हलका माल येतो आहे. आणि थोडी आवक जी वाढली याचं कारण आहे की थोडं 2-4 दिवस पावसाचं वातावरण होतं. पावसाच्या वातावरणामुळे लोक म्हणले भिजापेक्षा आपलं थोडीशी आवक आहे भरपूर. पण गोलटा गोलटी भुगी बदला हलके माल ही जास्त आहे. चांगले माल 10% सुद्धा नाही आहे. चांगले मालाला डिमांड आहे. चांगले माल 13.5, 13, 13.5, 14 बी खपू शकतो. गोळ्याला थोडा डिमांड कमी आहे. हॉटेल लाईन बंद असल्यामुळं गोळे 12-13 रुपयेच खपतात, याच्यावर नाही खपती. शफी शेठ, म्हणजे मार्केटमध्ये जे चांगले माल काय येत नाही, म्हणजे यावर्षी तसं माल निघालेला नाही का संपलेला आहे माल? तसं नाही, यंदा माल चांगले निघाले, गळीत पण चांगलं आहे. पण शेतकऱ्याला 11-12 रुपयामध्ये परवडत नाही द्यायला, त्याच्यामुळे ते स्टॉक चालू आहे सध्या. स्टॉकमध्ये कांदे जाणार आहे. स्टॉकमध्ये चालू आहे. 12 रुपये 13 रुपयांनी कांदे परवडत नाही. खर्च वाढला आहे, गुन्हे वाढल्या, मजुरी वाढली, त्याच्यामुळे ते शेतकरी या भावात देऊ शकत नाही. त्यांच्या बारकीने ते साठवायचं काम चालू आहे. शफी शेठ, आता मार्केटमध्ये आवक कधी वाढणार आहे? कोणत्या महिन्यापासून चांगली आवक असणार आहे मार्केटमध्ये? नाही, आता लोकांनी माल स्टॉक केलेले आहे, त्याच्यामुळे काही महिना 2 महिने काही माल लोक काढणार नाही. आता जे महिना 2 महिने माल येईल ते सगळं हलकाच माल येईल. भुगी असू, बदला असू, चिंगळे असू, हलका माल असू, चांगले माल आणणार नाही लोक. कमीत कमी लोकांची अपेक्षा की बाबा 15-20 रुपये झाले तर मग लोक काढतील माल. पण आता सध्या त्यांना परवडत नाही ना, आत्मे टाकलेलं आहे. आत्मे टाकल्यामुळे ते माल काढू शकत नाही ना. 2-4 रुपये वाढले तरी ते काढू शकत नाही. महिना 2 महिन्याचं काही विषय नाही. जून नंतर थोडे बाजार वाढायला सुरू होतील. 2 महिन्यामध्ये काढतील लोक. महिना 2 महिने काही काढणार नाही माल. एप्रिल मे मध्ये माल काढणार नाही लोक. शफी शेठ, इतर राज्याची काय खबर आहे का? इतर राज्यामध्ये कांदे किती शिल्लक आहे, काय आपल्याला काय त्याचा अंदाज? नाही, आता कसं झालं, प्रत्येक राज्यामध्ये माल आहे. UP झालं, MP झालं, राजस्थान, गुजरात भरपूर कांदे आहे. त्याच्यामुळे कांद्याचं एवढं काही जास्त धोरण लावता येत नाही. बस 15-20 रुपये झाले तरी लोकांचं समाधान होईल. पुढचं काय असेल पुढचं बघू. समजा मार्केटमध्ये आधी शफी शेठ लिलाव सुरू होण्याआधीच गाड्या लोडिंग करण्यासाठी लावायची गाडी तिथं, पण आता सध्या असं दिसतं की खूप कमी गाड्या आता लोडिंगसाठी आहे. म्हणजे पुढे मागणी नाही का? आंध्र कर्नाटकमध्ये मागणी नाही आहे. तिकडं बी पोझिशन फार मंदी आहे. बँगलोर सुद्धा 12, 13, 15च्या वर बँगलोर कांदे खपत नाही आणि खर्चाच्या हिशोबाने परवडत नाही. त्याच्यामुळं ते लोडिंगच्या गाड्या एवढे काही मोठे होत नाही. हा सगळा माल वसई, विरार, ठाणा, अंबरनाथ, उल्हासनगर इकडंच जातो. मोठ्याल्या गाड्या काही लोडिंग होत नाही, कारण तिकडे बी सुद्धा परतळ बसत नाही. तिकडे बी फुल मंदी आहे. आणि बँगलोर सुद्धा पोझिशन एवढं मंदी आहे का ते खर्चाच्या हिशोबाने परवडतच नाही पाठवायला. तर शफी शेठ, आता पुढे परिस्थिती कशी असणार आहे? कांद्याचे बाजारभाव म्हणजे थोडेसे हलतील, वाढायचे काय अंदाज आहे का? हा असे चालणार 2 महिने नाही, एप्रिल मे मध्ये तर वाढू शकत नाही. जूनच्या नंतर थोडी वाढायला सुरुवात होईल. मग पुढचा अंदाज लगेच देता येत नाही. किती माल राहतो, काय राहतं, हवामान कसं राहतं, पाऊस पाणी त्याच्यावर सांगता येईल. लगेच काही कोणाला जजमेंट देता येत नाही. प्रत्येक राज्यामध्ये कांदे आहे, त्याच्यामुळे लगेच आयडिया देता येत नाही. पुढं नुकसान झाली काय झाली तर पुढं ती जी होईल. पण कांदे 15-20 रुपये खपणार आहे जूनच्या नंतर.
16, 15, 18, 20 रुपयेपर्यंत कांदे जातील. जून, जुलै, ऑगस्ट वर जातील. मग शफी शेठ, आपण शेतकऱ्यांना काय आवाहन करणार, म्हणजे आता जे ते कांदे काढलेले ते स्टोर करूनच ठेवायला पाहिजे का थोडे थोडे मार्केटमध्ये आणलं पाहिजे? सध्या स्टोअर केले, या भावात परवडत नाही तर स्टोअरच करायला पाहिजे ना. स्टोअर करून ठेवायलाच पाहिजे. नंतर जूनमध्ये थोडे थोडे काढावं लोकांनी. लई माल ठेवून मी मागं मग काय होणार आहे, गेल्यावर सारखी परिस्थिती होणार. जून झालं थोडं थोडे बाजार वाढ झाले, थोडा थोडा माल काढावा. मग निम्मा माल गेल्यानंतर निम्म्या मालाला बाजार भेटू शकतात. पण तुम्ही एकदा सगळं दाबून धरलं तर काय होणार त्याला? गेल्या वर्षी कशी परिस्थिती झाली, शेवटला 12-15 रुपये कांदे विकले, 6 महिने 12 महिने ठेवून. त्यामुळे थोडं थोडं माल नंतर जूनच्या नंतर शेतकऱ्यांनी थोडा थोडा माल काढावा. महिन्या 2 महिन्यात काही परिस्थिती वाढू शकत नाही. जूनच्या नंतर थोडी थोडी वाढेल. आणि जुन्नर तालुक्यामध्ये जसं ओतूर पट्टा आहे, आलेफाटा, त्या साईडचं म्हणजे कांदे कसे आहे, म्हणजे तिथं लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे का? लागवड चांगली आहे, लागवड गळीत पण चांगली आहे. कांदे यंदा भारी निघालेले आहे, हवामान चांगलं होतं. त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी यंदा चांगली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा क्वालिटी चांगली आहे. ठीक आहे शफी शेठ, खूप खूप धन्यवाद तुमचं.